आणखी मुद्दा एक मित्रांनो, की बोलीभाषेच्या अभ्यासाची काय गरज आहे? कशासाठी बोलीभाषेचा अभ्यास करायचा? मित्रांनो, आपण जे जगतोय ते प्रमाण भाषेवर जगत नाही. आपण जे दैनंदिन काम करतो ते प्रमाण भाषेमधून करत नाही. प्रमाण भाषा ज्याला आपण मुंबईचे लोक, पुण्याचे लोक असं समजूया आपण, किंवा अमरावतीचे लोक, नागपूरचे लोक हे प्रमाण भाषा वापरतात असं आपण समजतो. पण तरी सुद्धा ते जेव्हा घरी राहतात, घरच्या आपतिष्ठांसोबत बोलतात, नातेवाईकांसोबत बोलतात, तेव्हा ते प्रमाण भाषा वापरत नाही. तेव्हा त्यांची एक बोली भाषा असते. म्हणजे प्रत्येक माणसाकडे दोन भाषा तर असतेच असते. एक त्याची स्वतःची बोली भाषा आणि समाजामध्ये वावरत असताना, वृत्तपत्रामध्ये काम करत असताना, सभा संमेलनांमध्ये, कार्यालयांमधून बोलत असताना, लिहित असताना प्रमाण भाषा. आता मित्रांनो, की या मग बोली भाषेच्या अभ्यासाची काय आवश्यकता आहे? तर बोली भाषा जर टिकवली, त्याचा अभ्यास केला, तर त्यातून समाज जिवंत राहतो. त्यातून समाजाच्या समस्या आपल्या लक्षात येते. कारण प्रमाण भाषेमधून समाजाच्या समस्या लक्षात येत नाही, ग्रामीण भागाच्या समस्या लक्षात येत नाही. कारण प्रमाण भाषा कुठे असते? तर प्रमाण भाषेची व्याख्याच पाहिलेली आपण, की प्रमाण भाषा ही नगरांमधून राहिलेली, सुशिक्षितांच्या बोलण्यातील आणि ज्याचं क्षेत्र व्यापक आहे, मोठं आहे, कार्यालयांमधून लिहिणारी ती प्रमाण भाषा. मग बोली भाषा कुठे असते? तर बोली भाषा ही ग्रामीण भागात असते. बोली भाषा ही प्रत्येकाच्या मनाची, प्रत्येकाची पहिली भाषा असते. आणि म्हणून मग जी काही समस्या सांगायची असेल ती आपण बोली भाषेमध्ये सांगतो. म्हणून बोली भाषेच्या अभ्यासाची काय आवश्यकता आहे? तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यकता आहे. कारण जी जखम झालेली आहे ती जखम आपल्याला बोली भाषेमधून सांगता येते. एका चित्रपटामध्ये एक गाणं आहे मित्रांनो, मले जाऊ दे नव. हे बघा, आता हे मले जाऊ दे नव हे बोली भाषेमधलं वाक्य आहे, पण डायरेक्ट हृदयाला भिडतं. मित्रांनो, आनंद असेल, दुःख असेल, ती वेदना असेल, सुख असेल, ते आपल्याला बोली भाषेमधूनच व्यक्त करता येतं आणि बोली भाषेमधूनच आपल्या समस्या मांडता येतं. समस्या सोडवण्यासाठी बोली भाषेचा आवश्यक आहे. मित्रांनो, बोली भाषेमध्ये एक जिवंत राहते. ज्या पद्धतीने झऱ्यामध्ये, ज्या पद्धतीने त्या नदीमध्ये पाणी खेळतं राहतं, वाहतं राहतं, प्रवाहित राहतं, त्या पद्धतीने बोली भाषेमुळे समाज जिवंत राहतो. समाजातलं आदान प्रदान, जिवंतपणाचं आदान प्रदान होतं. ते ठेवण्यासाठी बोली भाषेच्या अभ्यासाची गरज आहे. मित्रांनो, बोली भाषेमधले आता बऱ्याचदा ग्रामीण भागाचं सुद्धा एक शहरीकरण होत आहे. माणसाचं सुद्धा जागतिकीकरण होत आहे, शहरीकरण होत आहे, संगणकीकरण होत आहे. अलीकडे माणसांपेक्षा मोबाईल नंबरला अधिक महत्व येत आहे. अशा वेळेस आपली बोली भाषा थोडी मागे पडते आहे. बोली भाषेमधले शब्द आता नष्ट व्हायला लागलेले आहेत. कारण आपण प्रमाण भाषेकडे अधिक वळलेलो आहे. प्रमाण भाषेला आपण सुसंस्कृत भाषा असं म्हणतो आहे. खरं म्हणजे हा आपला गैरसमज आहे. आणि म्हणून मग बोली भाषा आपण टिकवली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? तर त्यामधले शब्द टिकले पाहिजे. का? कारण ती आपल्या संस्कृतीचं जतन केल्यासारखं होईल. एखादी भाषा मरते म्हणजे काय? तर संस्कृती मरते. संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला बोली भाषा टिकवायची. कारण मित्रांनो, अनेक बोली भाषांना लिपी नाही आहे. मौखिक पद्धतीने ते साहित्य आलेलं आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते साहित्य आलेलं आहे. ते साहित्य म्हणजे काय? तर साहित्य म्हणजे संस्कृती आहे. जेव्हा साहित्य मरतं, जेव्हा भाषा मरतं, तेव्हा संस्कृती मरते. आणि जेव्हा संस्कृती मरते तेव्हा माणूस कमी होतो, खच्चीकरण केल्यासारखं होतं. आणि म्हणून मित्रांनो, संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषा टिकवणं आवश्यक आहे. म्हणून संस्कृती टिकवण्यासाठी बोली भाषेच्या अभ्यासाची गरज आहे. मित्रांनो, जी समाजामध्ये, माणसामध्ये जी जवळीकता निर्माण होते ना, ती प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषेमध्येच निर्माण होते. आपण जेव्हा एक नागपूरचा आणि एक मुंबईचा दोन माणसं एकत्र येतात आणि सभा संमेलनामधून काही वेळ बोलतात, ते काही वेळेच बोलतात, नंतर ती वेळ संपून जाते आणि ते आपापल्या घरी निघून जातात. कोणाला कुठे राहत नाही. एसटी मध्ये दोन माणसं बसावीत आणि आपापले स्टॉप उतरावेत, त्या पद्धतीने ते माणसं एकत्र येतात आणि विलग होऊन जातात. पण बोली भाषेमधली जी जवळीकता असते ती अनंत काळापर्यंत टिकून राहते. बोली भाषेमधला एक एक शब्द आपल्याला अप्रूप वाटतो आणि जसा उच्चारला तसाच तो आपल्या हृदयाला जाऊन भिडतो. म्हणून बोली भाषेमध्ये समाजातील जवळीकता वाढवण्यासाठी बोली भाषेचा अभ्यास आवश्यक आहे. दुसरं मित्रांनो, बोली भाषेतूनच आपल्याला समाज किंवा भाषा विज्ञानाचे धागेदोरे गवसू शकते.
भाषा विज्ञानाला, म्हणजेच भाषा विज्ञान काय, भाषेचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून जिथे अभ्यास होतो त्याला आपण भाषा विज्ञान असं म्हणतो. त्या भाषा विज्ञानाला सुद्धा ग्रामीण भागातील जे शब्द आहेत ते शब्दच महत्वाचे ठरतात. मित्रांनो, घिसाडगाई हा शब्द कुठून आला? तर घिसाडगाई हा शब्द लोहाराचा आहे. घिसाडगाई हा शब्द ग्रामीण भागाचा आहे. म्हणजे काय, तर लोहार त्या लोखंडाला आकार देण्यासाठी त्या भट्टीमध्ये लोखंड तापवतो आणि गरम झाल्याबरोबर त्याला आकार देतो. आणि आकार देण्यासाठी त्याला प्रचंड वेगाने ते काम करावं लागतं, घाई करावं लागते. ते घिसाड, त्यांची घाई, म्हणून तो शब्द आला घिसाडगाई. धाबे दणाणले. धाबा हा प्रकार ग्रामीण भागामध्ये होता. मुलं खेळायची, नाचायची, उडायची, बागडायची आणि म्हणून ते धाबं दणाणून जायचं. आता मात्र धाबही राहिलं नाही, दणाणही राहिलं नाही, तरीही मात्र तो शब्द आहेच. हा शब्द कुठला आहे? बोलीभाषेमधला आहे, ग्रामीण भागामधला आहे. आणि मग शब्द विकसित कसे होतात, शब्दांची निर्मिती कशी झाली, याचा संदर्भ भाषा विज्ञानाला कुठून घ्यावा लागेल? बोलीभाषेमधून घ्यावा लागेल. आणि म्हणूनच बोलीभाषेच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. मित्रांनो, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा हे प्रकरण पाहत असताना प्रमाण भाषेची व्याख्या, बोलीभाषेची व्याख्या इथपासून तर बोलीच्या निर्मितीची कारणं आणि प्रमाण भाषा केव्हा निर्माण होते आणि बोलीभाषेच्या अभ्यासाची काय आवश्यकता आहे, या सर्व मुद्द्यांचा उहापोह आपण या प्रकरणाच्या माध्यमातून केला आहे.